शेतकरी बंधूंनो 7 HP इंडियन पॉवर विडर रोटावेटर कोळपणी यंत्र तर याला 2 कोळपे बसतात पाठीमागं। तर 7 HP चा पॉवर विडर आहे हा। तर याला रोटावेटर सोबत 3 फणी मोगडा, पास, वखर, कुळव, रेझर, कोळपे, डवरे, रबरी व लोखंडी टायर हे सर्व अवजार तुम्हाला याच्यासोबत मिळत आहेत। तर सोयाबीन, मका, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, गहू, बाजरी, कापूस, तूर सर्वच पिकांची कोळपणी, खुरपणी, डवरणी तुम्ही या पॉवर विडरच्या माध्यमातून करू शकताय। तर याला 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स गिअरबॉक्स आहे। थांबव जरा थांबव। तर ही पाठीमागे याला 2 पास या ठिकाणी जोडलेले आहेत आपण। 2ही पासांमधलं अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता। तर याला या ठिकाणी नट बोल्ट आहे, नट बोल्ट कमी जास्त करून 2 पासांमधलं अंतर कमी जास्त करता येते। पाठीमागे बॅलन्सिंग व्हील आहेत। तर रेस हातामध्ये असल्यामुळे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता। रबरी टायरच्या ऐवजी शेतात तुम्हाला जर लोखंडी टायर लावायचे असतील तर लोखंडी टायर देखील तुम्ही वापरू शकता। तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालवून पाहू शकता। हँडलची उंची तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करता येते। थांब वर कर जरा, वर कर वर। तर ह्या ठिकाणी अवजाराची बांधणी जर तुम्ही बघितली तर अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीची बांधणी आपण या ठिकाणी केलेली आहे। तर पासा जे आहेत तर याला 9 इंचीच्या पासा लावा, 12च्या लावा, 15च्या लावा, तुमची जशी पेरणी असेल त्याच्यानुसार लहान मोठ्या साईजच्या पासा तुम्ही याला लावू शकता। आता हे जे रबरी टायर त्याला जोडलेले हे शेतात स्लिप मारतात, तर त्यासाठी तुम्ही 7 HPचं हे लोखंडी टायर देखील आपण याच्यासोबत देतो याला। तर लोखंडी टायरमुळे ग्रिपिंग वगैरे जबरदस्त राहतं, त्याला स्लिप वगैरे मारत नाही आहे। तर याला 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स गिअरबॉक्स आहे। तर थांबव, ऑन ऑफचं बटन इथंच आहे, चालू बंदला, रेस हातामध्येच आहे, 1 रिव्हर्स क्लच आहे, 1 फॉरवर्ड क्लच आहे। हँडलची उंची कमी जास्त करता येते आणि पाठीमागे जे अवजार लावले ती फक्त 1 पिनात आपण जोडलेली आहे। तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्ले पण दिलेला आहे, तुम्हाला कमी जास्त करता येते। इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता। सागर त्याला मागे जरा, हे त्याला इथं लाव म्हणलं, ते डेमोचं चालू कर जरा, त्याला लोखंडी टायर लावलेत म्हणलं। तर रबरी टायर हे तुम्हाला मशीन शेतात घेऊन जाण्यासाठी उपयुक्त असतात। तर तुम्हाला प्रत्यक्ष कामासाठी तुम्ही लोखंडी टायरचा वापर करू शकता। ह्याला पण पाठीमागे कोळपणी यंत्र वगैरे लावलेले आहेत। तर या मशीनला 3 फूट रुंदीचा रोटावेटर येतोय 32 ब्लेडचा, जो की 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट ॲडजस्टेबल आहे। 32 ब्लेडचा रोटावेटर आहे, 2, 2.5, 3 फूट तुम्ही ॲडजस्ट करून कमी जास्त करून कोळपणी खुरपणी डवरणी करू शकता। तर ह्याला आपण लोखंडी टायर ज्यावेळेस पाठीमागे तुम्हाला अवजार जोडायचे त्यावेळेस आपण त्याला लोखंडी टायर वापरतोय। तर अवजारं जे आहेत ते तुमच्या गरजेप्रमाणे आपण या ठिकाणी बनवतोय। तर त्याला पाठीमागे तुम्ही कोळपणी यंत्र आहे, 3 फणी, पास किंवा वखर, रेझर सर्वच अवजारं तुम्हाला याच्यासोबत बनवून मिळत आहेत। इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या, लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आम्हाला संपर्क साधा। डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार। आता हे बघा, ज्यावेळेस आपण लोखंडी टायर लावतोय त्यावेळेस त्याला ग्रिपिंग वगैरे एकदम जबरदस्त बसतंय, स्लिप वगैरे मारण्याचा धोका नाही आहे। तर ज्यावेळेस तुम्हाला त्याला वखर लावायचे, तिरी लावायचे, रेझर किंवा कोळपे वगैरे लावायचे असतील त्यावेळेस हे रबरी टायरऐवजी लोखंडी टायर तुम्ही वापरू शकता। आणि ही सर्व जे अवजारे आहेत रबरी टायर, लोखंडी टायर म्हणजे लोखंडी टायर असतील किंवा 3 फणी मोगडा, पास, वखर, कुळव, रेझर, कोळपे सर्व अवजारे आपण आपल्या फॅक्टरीमध्ये बनवतो। त्याच्यामुळे तुम्हाला मजबूत आणि हेवी क्वालिटीचे अवजार याच्यासोबत मिळत आहेत। हे 3 फणी मोगडा आहे, पास आहे, रेझर आहे आणि कोळपणी यंत्र 2 फणी कोळपणी यंत्र आहे, ते पण पूर्ण तुमच्या पेरणी साईजनुसार तुम्हाला ॲडजस्टेबल आहे। 9, 12, 15, 18 तुमची जशी पेरणी असेल त्यानुसार तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकताय। रोटावेटरला गव्हर्नमेंट सबसिडी देखील मिळते, तर तुम्ही अप्लाय करून घेऊ शकता। वळून घे।
तर सोयाबीन, मका, ज्वारी, हरभरा, कोळपणी, खुरपणी, डवरणीसाठी तुम्ही या कोळपणी यंत्राचा वापर करू शकता. याला रोटावेटर जर लावला तर तुमचं ऊस असेल किंवा डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी, सीताफळ या व अन्य पिकांमध्ये व फळबागेमध्ये आंतरमशागतीसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकताय. तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या, लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा. कापूस, तूर वखरणीसाठी तुम्ही याला वखर देखील लावू शकता. आता इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुण्यामधूनच का मशिनरी घ्यायचं किंवा अवजारं घ्यायची, तर अवजारं ही कंपनी स्वतः बनवते, कंपनीची अवजारं विकत नाही.